नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहे व्हेज मेयोनीज सँडविच। तर व्हेज मेयोनीज सँडविच बनवण्यासाठी इथे मी एक बारीक चिरलेली काकडी, एक मीडियम साइजचा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिर्च घेतलेली आहे। तर भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही गाजर किंवा मग बीट सुद्धा ॲड करू शकता। तर या सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे। त्यामध्ये टाकायचा आहे 1 चमचा मेयोनीज, त्यानंतर 1 चमचा टोमॅटो केचप याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा रेड चिली सॉस। जर रेड चिली सॉस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ग्रीन चिली सॉस वापरू शकता किंवा मग याच्याऐवजी चिली फ्लेक्स किंवा मग लाल मिर्च पावडर सुद्धा टाकू शकता। आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चिमूटभर आपण मीठ घातलं आहे आणि थोडासा चाट मसाला। आता या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे आणि सँडविचसाठी जे स्टफिंग हवं होतं ते आता इथे बनवून तयार झालेलं आहे। तर इथे मी 2 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर याचे कॉर्नर तुम्ही कट करूनही वापरू शकता किंवा असेचही वापरू शकता। त्यानंतर एका ब्रेडवर आपण हे स्टफिंग सँडविचचं पूर्ण व्यवस्थित असं लावून घेणार आहोत आणि दुसऱ्या ब्रेडवर मी अशा पद्धतीने टोमॅटो केचप लावून घेत आहे। तुमच्याकडे जर हिरवी चटणी असेल तर तीही तुम्ही या एका ब्रेडच्या स्लाइसला लावू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे सँडविच बंद करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे। आता इथे मी एक तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावर थोडंसं बटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बटर नसेल तर तुम्ही तूप किंवा तेलाचाही वापर करू शकता। बटर छान मेल्ट झाल्यानंतर आपण बनवलेलं सँडविच याच्यावर ठेवायचं आहे। त्यानंतर याच्यावर एक जड वस्तू ठेवायची आहे, तर इथे मी याच्यावर खलबत्ता ठेवणार आहे। त्यापूर्वी आपण साइडने थोडंसं बटर याला अशा पद्धतीने लावून घेऊया, जेणेकरून आपलं जे सँडविच आहे ते छान क्रिस्पी बनून तयार होईल। तर इथे मी अशा पद्धतीने खलबत्ता ठेवला आहे। आता काही सेकंद आपण याला छान असं खालून व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता अर्ध्या मिनिटानंतर आपलं जे सँडविच आहे ते छान असं क्रिस्पी झाले आहे खालच्या साइडने। तर वरतून आपण थोडंसं याला बटर लावून घेऊया, त्यानंतर हे सँडविच पलटून घेऊया आणि दुसऱ्या साइडने पण तशाच पद्धतीने आपण याला छान असं भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने सँडविच भाजत असताना जड वस्तू ठेवल्यानंतर आपण जेव्हा सँडविच खातो तेव्हा यातली जी स्टफिंग असते ती खाली पडत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सँडविच व्यवस्थित असं भाजून तयार झालं आहे, एकदम क्रिस्पी बनलं आहे। तर आता आपण याला एक प्लेटमध्ये काढून अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं क्रिस्पी सँडविच आपलं बनवून तयार झालेलं आहे। तर हे सँडविच तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा मग हिरव्या पुदिना चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकता। लहान मुलांना हे सँडविच खूप आवडतं। तर तुम्ही घरीही नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।